तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। स्थिर अशा आदन्यानंदकाराचा नाश करून प्रज्ञेचा दीप प्रज्वलित करणारे, प्रज्ञाशील करुणेचे उद्गाते, करुणेचे महासागर, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बुद्धोपदेशित आर्य सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा वंदनीय पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, बुद्ध धम्म संघ यातनी रत्ना त्रिवार वंदन। आज ज्यांच्या महान पुण्याईने माणूस म्हणून जीवन जगत आहो असे मानवी अधिकार मिळवून देणारे, मानव मुक्तीचे मार्गदाता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व धर्मक्रांतीला स्मरण करून स्मृतिशेष गुरुवर्य पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महाथेरो यांच्या पावन स्मृतीत अभिवादन। या ठिकाणी उपस्थित आजच्या या 33व्या जागतिक धम्मपरिषदेच्या निमित्ताने उपस्थित महासंघरत्न यांना त्रिवार वंदन, उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना खूप खूप मंगलकामना। आज 33 वर्षापासून आपण सर्वजण या धम्मपरिषदेला जाणत आहात। मोठ्या संख्येने आपण दरवर्षी आपल्या वैयक्तिक सर्व कामांना बाजूला ठेवून दैनंदिन जीवनाचा जो काही तुमचा वैयक्तिक कारभार आहे एका दिवसाचा का होईना 2 दिवस का होईना पण बाजूला ठेवून या धम्मपरिषदेसाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहत असता। या ठिकाणी पूजनीय वंदनीय अय्याजी यांच्याकडून आम्हाला धम्मदेशन ऐकायचे बुद्धगण्य अय्याजी। तर महान संघरत्न या ठिकाणी उपस्थित आहेत, उभयतो संघ या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सर्व संघरत्नाकडून देशना ऐकणार आहोत, पण सर्व आर्यजीच्या अनुमतीने व संघाच्या अनुमतीने या ठिकाणी एक थोडासे जे धम्मविषयक विचार आहे, संकल्पना आहेत, हे आपण श्रवण करूया। तर आपण जे उपासक उपासिका आहात, तर उपासक उपासिकांच्या मनामध्ये बरेचदा काही प्रश्न निर्माण होतात। जसे की आज जे स्वागत अध्यक्ष साहेब आहेत त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे काही समस्या असतात आणि काही बोलतात, काही बोलू शकत नाही। तर मनुष्याच्या जीवनाची एक साखळी आहे, तुमची आमची एक साखळी आहे। एका साखळीमध्ये आम्ही बनलेलो। एखादी साखळी असेल, साखळी म्हणजे भारतामध्ये सांगायचं झालं तर आपण सगळेजण गळ्यामध्ये माळा घालतो, पोत घालतो। तर हे पोथी माळा याच्यातला एक जरी धागा तुटला, जराशी जरी कुठेतरी खंड पडला तर काय होईल, ते गळ्यात घालण्यायोग्य राहत नाही। जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं, माझ्या धम्मरथाची 4 चाक आहेत। कोणती? उपासक उपासिका, भिक्खू भिक्खुणी। पण या सगळ्यांचा पाया कोण आहे? तुम्ही, आम्ही नाही। सर्वांसाठी आधारभूत कोण आहे? तर आपण सर्वजण आहात। आणि आपल्या सर्वांच्याच पुण्यकर्माने आमची कुठेतरी निर्मिती होती असं म्हटलं तरी चालेल। आम्ही कुठेतरी हरिभक्कम बनतो हेही म्हटलं तरी चालेल। एक माझी वैयक्तिक संकल्पना मी तुमच्याशी एक शेअर करत आहे। जसे की श्रीलंका आहे, आपल्याला असं वाटतं की भारत बाहेर जे आहे, श्रीलंका असेल, थायलंड असेल, बाहेरचे देश आहेत, तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात धर्म आहेत, ते लोक संपूर्णपणे बुद्धिस्ट आहेत। मग आपण का नाही? बऱ्याचशा वेळेला आम्हाला म्हणतात आर्यजी श्रीलंकेमध्ये कसे लोक आहेत, ते पण असेच आहेत, त्यांना पण 2 टाइम जेवायला लागते, त्यांना पण सगळ्या गोष्टी लागतात, त्यांनाही जे काही तुम्हाला गरज आहेत, अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण, ह्या सर्व गोष्टींची त्यांनाही गरज आहे। मात्र जो धम्म आहे, धम्माचं पालन करण्याची जी पद्धती आहे आणि धम्माला धारण करण्याची त्यांच्यामध्ये जी श्रद्धा आहे ती अफाट अशी श्रद्धा आहे, जे की तुमच्या सर्वांमध्येच आहे। जर तुमच्यामध्ये श्रद्धा नसते तर आपण सर्वजण इथे आल्या नसते, मोठ्या संख्येने इथे आले
नसतात। तर आपल्यामध्ये ही जी श्रद्धा आहे तर या श्रद्धेला बलवान करण्यासाठी, या श्रद्धेला परिपक्व करण्यासाठी काय तर ही धम्म परिषद आहे, ही धम्माची देशना आहे। कुठेतरी कुठल्या तरी एनर्जीची आपल्याला प्रत्येकाला गरज असेल। चहा पाहिजे, कधी पाहिजे, जर दाबडा येऊ लागले, जेवण केलेलं असते, भूक नसते लागलेली, मात्र कुठेतरी आळस आला ते एनर्जीचं काम कोण करते? चहा करते। तशाच प्रकारे आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये धम्मामधून काय होतो तर कुठेतरी आपली चलबिचल होते। गृहस्थ जीवनाच्या कामकाजामध्ये जेव्हा आपण काय करतो तर स्वतःमध्ये गुंतून जातो, स्वतःमध्ये म्हणजे काय तर भवचक्रामध्ये गुंतून जातो। अशा वेळी आपल्याला धम्म काय करते तर ऊर्जा देण्याचं काम करते की कशा प्रकारे मनुष्याने जीवन जगलं पाहिजे। न परेसंग विलोमानी न परेसंग कथा कथा अत्तनोवा व्यक्त्यां कथानी अकथानी, की दुसऱ्यांना दोष देऊ नये, दुसऱ्यांना दोष देऊ नये, आपल्या स्वतःचे दोष अदोष आपण पाहावे। कोणीही या दुनियेमध्ये परिपूर्ण असं कोणीच नाही। आईच्या गर्भामधून कोणीही महान पंडित जन्माला येत नाही। तर कोणीही बाबाजी म्हणतात मनुष्य हा त्याच्या कर्माने आणि त्याच्यावर होत असलेल्या संस्काराने मोठा होत असतो, त्याच्यावर होत असलेल्या संस्काराने मोठा होत असतो। मग आपल्याला लहानपणापासून काय माहितीये, काय संस्कार माहिती आहेत, काय धम्म माहिती आहे? तर आपल्याला माहिती आहे भंतेजी आले की वंदावे म्हणायचं, भंतेजी आले की त्यांना भोजन, भंतेजी या भोजन करा, अशा प्रकारे करा, काहीतरी आपल्याला होते ते दान देणे, जे प्राथमिक गोष्टी आपल्याला माहिती आहे। बऱ्याचशा लोकांना तर असं वाटते बुद्ध आणि त्याचा धम्म म्हणजे सगळं काही आहे, त्याच्यातच सर्व काही सामावलेलं आहे। मात्र बुद्ध आणि धम्म हे काय तर एक सारांश आहे त्रिपिटकाचं। जेव्हा आपण त्रिपिटकाचं अध्ययन करतो तेव्हा त्यामध्ये काय तर उपासक उपासिकापासून भिक्षू भिक्षुणीच्या जीवनाची प्रत्येक पद्धत आपल्या सगळ्यांना शिकायला मिळते। आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेर देशातील जे बाहेर राष्ट्र आहेत त्या बाहेर राष्ट्रामध्ये ह्या सर्व गोष्टीचं अध्ययन 3 वर्षापासून जसं बोलायला लागले तेव्हापासून त्या लोकांना मिळते। आईच्या गर्भातूनच हे संस्कार होतात। तर मग जर विहिरीत असेल तर पोहऱ्यात येईल की नाही? विहिरीतच नाही तर पोहऱ्यात येईल का? हे काय तर हे संस्कार रुजवण्याचं काम प्रत्येकाचं आहे, तुमचं आमचं सर्वांचंच आहे। भंतेजी कुठून बनतात? कारखाना आहे का? आर्यजीचा कारखाना आहे का? काही लोकांना कितीही मुली 4-5 मुली असल्या तर कोणाला वाटतं का की मुलगी भिक्षुणी झाली पाहिजे म्हणून? वाटतं का? नोकरी नाही लागली ती एकदा नाही, दोनदा नाही, 3दा 4-4, 5-5 वेळेस ट्राय करून नोकरीसाठी प्रयत्न केले जातात। मात्र काय तर त्यासाठी असं म्हटलं जात नाही की भिक्षू भिक्षुणी बनावं म्हणून। कुठेतरी आपण काय होत नाही तर आपली जी समर्पणाची भावना आहे ती परिपक्व होत नाही। या मागे सुद्धा काय तर आपल्याकडे धम्माचं जे ज्ञान आहे ते पुरेसं नाही। असं नाही की तुम्ही अध्ययन करत नाही, असं नाही तुमची श्रद्धा नाही, तुमची श्रद्धा आहे, तुम्ही शीलाचं पालन करता, तुम्ही समर्पणही करता, तुमच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आहेत। दानशील भावना यावर जो धम्म आधारित आहे ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी करता। मात्र यामध्ये जसं की बाहेर देशाच्या तुलनेमध्ये आपल्या भारतामध्ये काय तर आपल्याकडे संस्कार केंद्र बाहेर देशामध्ये कोण करते ह्या सगळ्या गोष्टी? कोण करते? भंतेजी नाही, आर्यजी नाहीच करत। उपासक उपासिका त्यांना फक्त मार्गदर्शन हे भिक्खू भिक्खुणी संघाकडून होत असतं। सर्वात महत्वाचा घटक तुम्ही सर्वजण आहात। तुमच्यामधला कोणीतरी एक गृहस्थ, एक सद्ग्रस्त जेव्हा शीलाचं म्हणजेच पंचशीलाचं आज सगळ्यांनी तुम्ही भंतेजीकडून शील ग्रहण केलं, एका शील सदाचारी व्यक्तीच्या कडून आपण जेव्हा शीलाचं काय करतो ग्रहण करतो, हे शील ग्रहण केल्याच्या नंतर त्याला पालन करतो आणि पालन करताना आपल्या मनामध्ये दिवसभर मनामध्ये येते की बाबा मी पंचशील घेतलेले, आता मी चूक करणार नाही, मी चोरी करणार नाही, मला जर कोणी मारलं तर मला किती त्रास होतो, मग मी कुणाला मारलं त्याला किती त्रास होईल। माझा जीव मला जसा प्रिय आहे तसा प्रत्येकाचा जीव प्रत्येकाला प्रिय आहे। जर माझी वस्तू कुठं हरपली, कोणी घेतली तर मला किती त्रास होते। माय तुला दिसली का ग? तू घेतली का? आता बघा द्यायची कुठेतरी बॅग हरपली होती, किती वेळेस अनाउन्स करावं लागलं। जर माझी वस्तू हरपली कोणाचीही पण तर कोणाचीही वस्तू हरपली तर काय होते? त्रास होते ना।
कारण की माझी वस्तू मला भेटायला पाहिजे. ज्या गोष्टीवर माझा काही अधिकार नाही ती गोष्ट माझी नाही. जी जर प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये असा भाव असला की परस्त्री परपुरुष हे माता भगिनी व बंधू पित्याप्रमाणे आहेत, तर या जगामध्ये तिसऱ्या शिलाचं खंडन कधी होणार नाही. हे कोणावर डिपेंड आहे? कोणावर डिपेंड आहे? आपल्यावरच आहे ना, आपल्यावर डिपेंड आहे ना. आपण म्हणतो अत्तनही अत्तनो नातो, अत्तदीप भव स्वयं प्रकाशित व्हा. आपल्या घरावर लिहिलेले असते, गाडीवर लिहिलेले असते ना. मग ह्या सगळ्या गोष्टी नाममात्र नाहीत तर आचरणात आणणं खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा केव्हा एक ग्रहस्थ या पंचशिलाला ग्रहण करतो, पंचशिलाला ग्रहण करता करता कुठेतरी सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये येतो. भिक्खू संघ असेल, भिक्खुणी संघ असेल, त्यांच्या सानिध्यामध्ये राहून शिलाचं महत्व जाणतो की सील किती महत्वाचं आहे. आणि मग ते पंचशील परिपक्व करता करता महिन्यातून एकदा का होईना तर उपोषणाचं पालन करतो, म्हणजे अष्टशिलाचं पालन करतो. एक दिवस आणि एक रात्र त्या 8 शिलाला तो मनाच्या तन मन धनापासून काय करतो तर परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये तो तत्पर असतो की आज माझं उपवास आहे, माझ्या तरी कोणाचं मन नाही दुखावलं पाहिजे, नाही तर मला उपवास आहे, मला कोणी बोलायचं नाही, मी तर शिलाचं पालन करते, मी तर हे करते, मला नाही म्हणायचं. तर मी आणि माझं नाही, माझं आणि कबाड वज याच्यामध्ये आयुष्य निघून जातं, मात्र काही एक सार्थक होत नाही. मीपणाचा कोठेही काहीही लाभ कुणालाच होत नाही. तुम्हाला पहिलेच सांगितलं की कोणी जन्माने मोठा होत नाही, तो त्याच्या कर्तव्याने आणि त्याच्यावर होत असलेल्या संस्काराने मोठा होत असतो. मग कुणीतरी उपासक ज्या अष्टशिलाला परिपक्व करता करता समर्पणाची भावना आहे, अष्टशील धारण करता करता की किती सुख आहे, किती छान वाटते, मनाला एक वेगळं समाधान वाटते की मी आज उपवासाचं पालन केलं, उपवासाचं पालन करून मी कुठेतरी संघाला दान दिलं, कुठेतरी धम्मदेशना ऐकली, मी या ठिकाणी जाऊन आर्यजीकडून शील घेतलं, भंतेजीकडून शील घेतलं, तर दिवसभर मनामध्ये तो आनंद काय राहतो, टिकून राहतो. हे पुण्यकर्माचं काय तुम्हाला मिळणारं व्याज आहे. तुमचं डिपॉझिट आहेच, केले तर आहेच पुण्यकर्म तुम्ही, ते तर तुमचं कधीही न संपणार आहे, ते कोणी न चोरणार आहे, न सडणार आहे, न पडणार आहे. मात्र मनाला सुख जेव्हा जेव्हा कोणीतरी उपवासाच्या बद्दल बोलेल किंवा कुठेतरी उपवासाचा उल्लेख होईल, तेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये एक आनंद वेगळा निर्माण होतो की मी पण उपवासाचं पालन करते, अरे आम्ही पण करतो बरं का, आमच्या पण महिला पालन करतात बरं का, असं पण आपण कुठेतरी सांगण्यासाठी एक मनाचं धैर्य निर्माण करतो आणि सांगतो. तर हे उपवास पालन करता करता या 8 शिलाला धारण करता करता काय तर तुमच्याच पैकी कोणीतरी उपासक उपासिका काय करतात की आर्यजी आम्हाला चिवर घ्यायचं आहे 10 दिवसासाठी का होईना, तर ते दशशिलाचं पालन करतात. हे केलं कोणी हो? तुम्हाला फक्त चहा सारखी एनर्जी दिली, एक बॅटरी चार्ज केल्यासारखं आम्ही चार्ज केलं की हे करणं माणसासाठी किती कुशल आहे, किती कल्याणकारी आहे. हे काय केलं, चार्ज करण्याचं काम कोण करते, संघ करते. मात्र चार्ज झाल्याच्या नंतर ते फोन मध्ये जर आतलाच काही प्रॉब्लेम असेल तर तो फोन काम करणार नाही. म्हणून आपलं काम ठरते की आपल्याला कुठेतरी ऊर्जा मिळाल्याच्या नंतर त्या ऊर्जेचा सदुपयोग करणे आणि या ऊर्जेचा सदुपयोग केल्याच्या नंतर 10 शिलाला धारण करता करता त्याला परिपक्व करता करता की हेही शील किती महत्वाचे, हेही किती सुखकारक आहे, हेही किती लाभदायी आहे, किती मनाला भगवंताने साधा सरळ सोप्या पद्धतीने धम्म सांगितलेला आहे. धम्मामध्ये गुंतागुंत असं काहीही नाही, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, सरळ आहेत. जर सोपं नसलं, सरळ नसेल तर सोपं सरळ करून देण्याचा मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे. भिक्खू भिक्खुणी संघ आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही समजलं नाही तर आता तर युट्यूबच्या माध्यमातून खूप लोक फोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपण धम्म श्रवण करत असतो. एक फोन केला कधी म्हटलं पायी जायचं काम नाही, बसनं जायचं काम नाही, फोन केला अरे जे आम्हाला हे समजलं नाही सांगा बरं. या शिलाचं पालन केल्याने काय होते, हे शील आमचं पाळल्याच गेलं नाही, आज आम्हाला खूप कसं तरी वाटत आहे, लगेच प्रश्नाचं उत्तर मिळते की नाही, मिळते. आणि हे केल्याच्या नंतर माणसाच्या मनाला एक आगळं वेगळं सुख निर्माण होते. आगळं वेगळं सुख निर्माण झाल्याच्या नंतर या दशशिलाला धारण करत करत हे दासशील धारण केल्याच्या नंतर कोणीतरी एक वेगळ्या नजरेने आपल्याकडे बघते.
काय उपासक उपासिका तुम्ही जसं सील धारण करणारे जे काही प्रवज्जित आहेत त्या प्रवज्जिताला किती छोटे भंतीजे शिलाचं पालन करतात, म्हणून तुम्ही लोक त्यांच्या 4 पच्यांना पूर्ण करता. चतुपच्ची दायक आहात तुम्ही, जे की तुम्ही 4 प्रत्यय देता. भोजन दान, चिवरदान, त्यानंतर शेणासनाचं दान, औषधीचं दान, ह्या 4 गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. आणि आपल्याला वाटते आपण तर भिक्षू नाही होऊ शकत. कधी कधी मनात वाटतं की भिक्षू व्हावं, पण घरी लेकरं आहेत, बाळ आहेत, मुलं आहेत, काही मुलांचे लग्न झाले, काहींच्या लग्न व्हायचे बाकी आहेत, काहींच्या नोकऱ्या बाकी आहेत, काहींचं शिक्षण बाकी आहे. मनामध्ये खूप वाटते, मात्र करण्यासाठी मन तत्पर होते. मग तुमच्याच पैकी तुम्ही सर्वजण काय करता, तर जे प्रवज्जित आहे, जे शिलाचं पालन करतात, तुमच्यापेक्षा जास्त शिलाला धारण करतात, त्यांना काय ही 4 प्रत्यय देतात. का की मी भिक्षू बनू शकत नाही, भिक्षुणी बनू शकत नाही. म्हणजे भिक्षू भिक्षुणी आहेत त्यांना अन्नाची गरज आहे, जशी मला अन्नाची गरज आहे. त्यांना अन्नाची गरज असते, त्यांना वस्त्राची गरज आहे, औषधीची गरज आहे, आणि कुठेतरी निवासाची, शयनाशनाची, शरीराला विशिष्ट प्रकारे आरामाचीही गरज आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून दान करते कोण? तुम्ही. मग तुमच्यामुळे आम्ही आहोत की आमच्यामुळे तुम्ही आहात? तर ही साखळी आहे. ही काय आहे? तर साखळी आहे. जेव्हा तुम्हाला कुठे ऊर्जा मिळते तेव्हा तुम्हाला माहित होते, पण माहीतच नसेल तर असं कुठं आहे का रे? आम्ही सांगतो कुठेतरी शिरलेकीतून जाऊन आलो, आर्याजीने मला प्रेरणा दिली, भंतेजीने, कोणा संघाने मला प्रेरणा दिली, संघाकडून प्रेरणा घेऊन तुमच्यामधूनच मी एक तयार झाली. आणि माझं ऐकून किंवा संघाचं ऐकून काय होते की नाही बाबा, शिरलकेमध्ये अशा प्रकारे ते उपदेश ऐकतात. कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर काय करतात, ते प्रत्येक गोष्टीची सल्ला कोणाकडून घेतात? अग्रस्थानी कोण आहे? तर महासंघरत्न. महासंघरत्नाकडून, कोणी राजा असो, राजाचा राजाही असो, तरी काय करे, संघाच्या उपदेशानुसार ते एकत्रित येतात, एकत्रपणे निर्णय घेतात, सम्यक विचाराने निर्णय घेतात की माझं चुकलं असेल, हा बाबा माझं चुकलं असेल तर माघार घेण्याची तयारी ठेवतात. नाही माझं नाही चुकलं, मी केलंच नाही, मी म्हटलंच नाही, तूच म्हटलं, असं नाही. तर ते उपासक आहेत, उपासिका आहेत, त्याचा गुण काय असतो? मी आणि माझ्याचा नाही. तर मला हे सगळं सोडायचं आहे, प्रत्येकाला हे सगळं सोडून जायचं आहे. आपण प्रत्येक जण मरणधर्मी आहोत याचा ते विचार करतात. या अनित्यतेचा बोध ते जाणतात. अनित्यतेच्या बोधाला जाणून, का की हा धम्माचा उपदेश आहे, भगवंताने केलेला उपदेश. भगवंत म्हणाले माझ्यानंतर माझा धम्मच तुमचा शास्त्र आहे. मग शास्त्र फक्त संघाचाच आहे का? तुमचा सर्वांचा पण आहे. तुमचं आमचं सगळ्यांचंच कर्तव्य बनते की याच्यानुसारच आचरण करणे आणि आपलं जीवनयापन करणे, सम्यक गतीने जीवनयापन करणे. हे तुम्ही आम्ही करत असताना आम्हाला तुम्ही कुठेतरी प्रेरणा देता की उपासक असून एवढी सेवा करतात, एवढे वेळपर्यंत कसं, मग आपण का बसू नये? एक उपासक आहेत, ग्रस्त जीवनाच्या भयंकरशा जबाबदाऱ्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्याला सोडून एका दिवसासाठी का होईना मोठ्या हिमतीने, मोठ्या कष्टाने तुम्ही या ठिकाणी येऊन बसले. खरोखर महापुण्यवान तुम्ही सर्वजण आहात. मनामध्ये कितीही चालविचल असेल तरी नाही, आम्हाला आर्याजीचे, भंतेजीचे प्रवचन ऐकायचे आहेत म्हणून काय, तर मन स्थिर करून, मनाला असं काही होत असेल, घरी काहीतरी कामं राहिली, बार मन इकडे तिकडे जातं, पण तरी सुद्धा त्या मनाला स्थिर करता काय, तर हा सुद्धा तुमचा एक त्याग आहे, हे सुद्धा स्वतःच्या प्रती समर्पण आहे. आणि तुमच्या या त्यागामुळे आम्हाला ही प्रेरणा मिळते. जर आम्हाला 4 पच्चे मिळालेच नाही, असं होत नाही, मिळत नाही म्हणून मिळतातच, जर मिळालेच नाही तर काय होईल, तर कोणीही भिक्षू बनण्यासाठी तयार होणार नाही. शील पालन केलंय, जे गरज पूर्ण महत्वपूर्ण आहे, अन्न, शरीराला ऊर्जेची गरज आहे, ऊर्जाच नाही मिळाली तर मी धम्मदेशना देऊ शकेल काय तुम्हाला? शरीरातच नाही ताकद तर काय बोलू शकेल का? ऊर्जा नाही मिळाली तर बोलू शकणार नाही, कितीही धम्मज्ञान माहीत असलं तर सांगू शकणार नाही. पण जेव्हा तुम्ही कुठे हे पच्चे पूर्ण करता, ह्या सगळ्या गोष्टी देता, तेव्हा तुमच्याच पुण्याच्या बलाने तुम्हाला सुखप्राप्ती होते, तुम्हालाही सुद्धा सुखप्राप्ती होते. हे तुम्ही केलेले एक डिपॉझिट आहे. आपण भगवान बुद्ध म्हणतात की माझ्यानंतर भगवान बुद्धाला प्रश्न करण्यात आला होता की भगवंता धम्म अशाच प्रकारे टिकून राहील का? भगवंत म्हणाले धम्म टिकून राहील. त्यानंतर उपासक उपासिकांची जी चेतना आहे, जसं की आज तुमची आहे,
तुमच्या मनामध्ये काय भाव आहे? इथं आलो परिषदेला तर धम्म परिषदेला आलो तर धम्मोपदेश ऐकायचे, ध्यान करायचं आहे, एकाला मागे एक एका मागे एक, ते प्रवचनाचं राहिलं एका मागे एक एका मागे एक एका मागे एक, काय तर मोठ्या उत्साहाने उठू लागले सर्वजण. तर असो ही जी शिस्तबद्धता आहे, जी शिस्तबद्धता आहे ती शिस्तबद्धता आपल्याला माहीत नाही की कशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि हे तेव्हाच माहीत होईल जेव्हा कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळेल, कोणीतरी सांगेल. तसं जर आपल्याला समजणार नाही, जसे की बाहेर देशामध्ये प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक होते, स्टेप बाय स्टेप होते, कारण की त्यांना माहित आहे भंतेजी बोलत असताना फोन कोणाचा बाहेर दिसणार नाही. आम्हाला तर फोटो काढल्याशिवाय सेल्फी घेतल्याशिवाय बरं वाटत नाही, वाटते का बरं? नाही वाटत. पण सेल्फी फोटो नाही काढत, अरे जी पुरावा कसा राहील, आठवण राहते, एक काढू द्या, है ना, असं पण म्हणणारे भरपूर जण असतात. काय हे तुमचं अज्ञान आहे, काय आहे हे तुमचं अज्ञान आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित नाही, मात्र किती दिवस चालेल की माहित नाही म्हणून. पण आपण प्रत्येकाने आपली स्वतःची प्रत्येकाची जबाबदारी केली पाहिजे की भगवंताने उपदेशाला धम्म हा प्रत्येकासाठी जोपर्यंत तो आचरणात आणत नाही तोपर्यंत काहीही नावाने तुम्ही नाम मात्र बौद्ध म्हणून काही फायदा नाही, त्याला काही एक अर्थ नाही. कोणीही असेल तर त्याला काही एक अर्थ नाही, त्याचं कोणतंही एक फळ नाही. भगवंत म्हणतात की माझ्या नंतरही संघाची सेवा करणारे भरपूर उपासक असतील, मोठ्या श्रद्धेने ते काय करतील, संघाची सेवा करतील, संघाला दान देतील. आणि ते दिलेले दान तेव्हाही, आजही, उद्याही, म्हणजे भूत भविष्य वर्तमान कालावधीमध्ये आज तुम्ही दिलेले जे काही पुण्यकर्म आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही इथे धम्मश्रवण करता, हे सुद्धा एक पुण्याचंच कर्म आहे, पुण्यकर्म, कुशल कर्म आहे. कारण की केव्हा तरी तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये कुठेतरी कुशल भाव निर्माण होईल. आणि जे तुम्ही म्हणता की आत्ता ही अत्तरुणातो, ही जी म्हण आहे ही खरी होईल. उपासक उपासिका श्रद्धेने देत असलेलं कुठलीही गोष्ट असेल, करत असलेली कुठलीही गोष्ट असेल तर ही त्याच्या कल्याणाची आणि मांगलिकाची असते. म्हणून या साखळीचा विचार करू. ही जी साखळी आहे की उपासक पासून, ग्रहस्थापासून काय तर दशशिलापर्यंत, दशशिलापासून कुठेतरी 227 आणि 227 पासून कुठेतरी 311 नियम कोणीतरी परिपक्व करते, तर हे कोणामुळे? तुमच्यामुळे, नाही का? त्यांचे पुण्यकर्म तर असतील जन्माजन्माचे, जीवन मिळणे हे पुण्यकर्माची बाब आहे. मात्र या पुण्यकर्माला सपोर्ट करणे हे आपल्या सर्वांचंही काय आहे, काम आहे. आपल्या सर्वांनाही या पुण्यकर्मामध्ये सहभागी होणं मोठ्या काय आहे, मोठ्या पुण्याचं काम आहे. हेच पुण्यकर्म माणसाच्या जीवनाची जमा बाकी आहे. कितीही मोठं घर, कितीही मोठा बंगला, कोणीही त्या घरात तुम्हाला तुमचं डेड बॉडी 2 दिवस ठेवणार नाही किंवा 1 दिवस ठेवणार नाही. विशिष्ट कालावधीच्या नंतर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपली साथ सोडतो. तर मग आपण दुसऱ्यापासून काय अपेक्षा करायची? ही व्यक्ती माझी साथ देईल. अरे जी सून माझं ऐकत नाही, लेकरं माझे ऐकत नाही, नवरा माझा ऐकत नाही, है ना, असं पण आपल्याला वाटतं की मी इतकी सेवा करते संघाची. बरेचदा आम्हाला उपासकांचे प्रश्न असतात की आम्ही खूप सेवा करतो, मात्र आमचं काहीच खरं नाही. हे आपलं कुठेतरी, कारण की आपण आपल्या कर्माचे दायाद आहोत. सर्वजण कर्माचे काय आहोत, आपण दायक आहोत. आपण आपल्या कर्माचा वारसा आपल्यालाच मिळतो, दुसऱ्या कुणालाही मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये अशी कर्म करा की ज्यामुळे तुम्हाला पश्चाताप होणार नाही, ज्यामुळे तुमच्या मनाला नेहमी प्रसन्न आणि प्रसन्न वाटेल. नेहमी शील सदाचाराचं जीवन जगा. आणि हे जीवन जगण्यासाठी तुम्हा सर्वांना मोठं दीर्घायुष्य लाभो. या ठिकाणी पूजनीय संघाने, महासंघ रत्नाने मला या ठिकाणी अनुमती दिली, त्याबद्दल मी संघाला पुनश्च वंदन करते. काया वाचा मनाने चूक झाली असेल तर संघाकडून क्षमा मागते आणि या ठिकाणी थांबते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो.